स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये। तर चला आज आपण बनवणार आहे गुलाबजामची रेसिपी। तर मी यांना आहे ना कामाला लावलेलं आहे पहिल्यांदा। चला बघूया काय करताय हो, काय करताय? दिसतंय नाही दिसत, सांगा ना। खवा किसताय का तुम्ही? बनवणार आहे गुलाबजाम खरं? तर आज आम्ही अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम करणार। अर्धा किलो खवा माझ्या नवऱ्याने मस्त असं किसून घेतलाय। आता मी त्याला मळणार आहे। मैदा लागण अजून काय मैदाच ना, फक्त मैद्यामध्येच मळणार आहे आणि नंतर मग तळणार आहे। इकडं पाक बनवायची सुद्धा तयारी चालू आहे। अर्धा किलोला थोडी जास्त साखर असेल तेवढी घेतलीत पाक बनवायला। तोपर्यंत मी इकडं आहे ना गुलाबजामचं पण मळून घेते पटकन, असं म्हणजे ना पटपट होऊन जाईल। इकडे मी मैदा घेतला होता, जेवढा प्रमाणात खव्याला सपदन तेवढाच मैदा टाकायचा। आता ही पॅकिंग होती म्हणून मी चाळलं वगैरे काहीच नाही, डायरेक्ट घेतला होता आणि मस्तपैकी ना खवा आणि ना मैदा मस्तपैकी मळून घेतला। जसं की आपण पीठ मळतो तसंच सेम। खवा तर मी मळून घेतला होता पण थोडासा पातळ वाटत होता म्हणून मैदा परत एकदा ॲड केला आणि मस्तपैकी परत छान लुसलुशीत असं पीठ मळून घेतलं, जसं की तुम्ही बघू शकता। आणि मस्तपैकी मळल्यानंतर आहे ना पीठला ठेवून दिला। तोपर्यंत इकडे मी पाकसुद्धा बनवायला ठेवलं होतं, म्हणजेच यांनी ठेवला होता। यांनी खूप जास्त हेल्प केली म्हणून तर लवकर झालं। तरीसुद्धा आहे ना 11:30 वाजलेच होते बनवूस तोपर्यंत। तर बनत होता पण त्यामध्ये साखर कमी पडली म्हणून हे मला विचारत होते डब्बा कुठे आहे साखरेचा। मग ह्यांना तेच सांगत होते। तोपर्यंत इकडे पीठ छानसं भिजलं होतं, मग ते सुद्धा बघितलं आणि ना ह्यांना सापडतच नव्हतं। मग परत एकदा म्हणत होते की आहो तिकडेच आहे बघा। मग त्यांना शेवटी सापडला डब्बा आणि मग यांना अजून काहीशी साखर त्यामध्ये ॲड केली। जवळजवळ 1 किलो आसपास साखर लागली गुलाबजाम बनवण्यासाठी। मस्तपैकी भिजलं होतं म्हणून मी बसले होते लगेचच गोल गोल गोळे बनवायला। मग काय इकडे मस्तपैकी गोल गोल गोळे बनवून घेतले आणि पीठ एकदम सॉफ्टचं भिजलं होतं ना, लवकर बनवूनसुद्धा झाले होते आणि ह्यांनीसुद्धा हेल्प केली होती। जसं की ना मला पूर्ण तोडून दिले गोळे, मग मी ते फक्त गोल गोल केले आणि एकसोबत मी 2 गुलाबजाम करत होते ना, तेच तुम्हाला दाखवत होते। पण दाखवता पडता वाचला। ह्यांना म्हटलं तुम्हाला येतोय का असं बनवता माझ्यासारखे 2 तर ते म्हणत होते नाही मी फक्त आहे ना तुला तोडून देतो, तूच बनव। सगळे गुलाबजाम बनवून झालेत। आता इकडं तेल ठेवते। गरम होण्याच्या आधीच मला घाई असते गुलाबजाम त्यामध्ये टाकायची, म्हणून मी ती घाई करून घेतली होती। म्हणून हे मला बोलत होती की दम काढ जरा, तुला दम नसतो कोणत्या गोष्टीचा। मग काय मी मस्तपैकी ते गुलाबजाम म्हटलं तुमच्यापेक्षा भारी करून दाखवते। मग एक करून सगळे टाकायला स्टार्ट केले। मग सगळे असे ना तळून घेतले एक करून। मेन पॉईंट म्हणजे एक पण गुलाबजाम माझ्याकडून तुटला नव्हता। सो तो याच गोष्टीसाठी मी हॅप्पी होते। म्हणता सगळे गुलाबजाम मीच तळून घेतले, यांना काही तळून नाही दिले। मग काय तळून वगैरे झाल्यानंतर मुलांना कुठं दम निघतोय, पाकसुद्धा तयार होता। एक गुलाबजाम पाकात भिजून मुलाला दिला होता, त्यावरूनच दोघांची भांडणं चालली होती। यात पण होते आणि गुलाबजामसुद्धा खायचा, तर मग काय दिला दोघांना एकच अर्धा। बाकी राहिलेले मग हे बाकीचे सगळे गुलाबजाम तेलामधून काढून घेतले। मस्तपैकी पाकसुद्धा आपला तयार झाला होता आणि पाक खरंच खूप छान झाला होता। मग पाकामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली आणि ना मग ह्यांनी एक करून गुलाबजाम त्यामध्ये ॲड करायला सुरुवात केली। अशा पद्धतीने पूर्ण रात्रभर आपण गुलाबजाम या पाकामध्येच ठेवणार होतो। सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी गुलाबजामसुद्धा तयार झाले आणि खायला सुद्धा रेडी होते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कधी ट्राय केलेत का गुलाबजाम? जसे की ना मैद्याचे आणि ना खव्याचे, खरंच खूप छान आणि टेस्टी होतात। नक्की एकदा ट्राय करा जर ट्राय केले नसेल तर। आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या। जे लॉंग ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा। बाय फ्रेंड्स, टेक केअर।